घरपट्टी वाढीबद्दल नागरिकात मोठ्या प्रमाणात रोष आहे। तत्कालीन आयुक्त म्हणून सत्यम गांधी असताना वाढवलेल्या घरपट्टीपेक्षा या वेळेला बऱ्याच जणांना घरपट्टीच्या वाढीव नोटिसा भावाच्या रकमेनं दिल्या आहेत। या नोटिसांबद्दल नागरिक त्रस्त आणि संतप्त आहेत। काही दिवसांपूर्वी खासदार विशाल पाटील यांनी लोकप्रतिनिधी म्हणून विश्वासात न घेता ही वाढ केल्याचे स्पष्ट केले होते। तसेच बऱ्याच नगरसेवकांनीही घरपट्टीच्या वाढीव निर्णयाबद्दल नगरसेवकांना विचारले गेले नाही असं मत व्यक्त केले। प्रशासकाने वाढवलेली घरपट्टी अन्यायकारक आहे। वास्तविक पाहता निवडून गेलेले नगरसेवक यांना घरपट्टीच्या वाढी संदर्भामध्ये महासभेत निर्णय घेणे आवश्यक ठरते। मात्र महापालिकेच्या आयुक्त संचिता महापात्र यांनी वाढीव घरपट्टीच्या नोटिसा रेडीनेकनरप्रमाणे देऊन लोकांवर ती घरपट्टी लादली आहे। सत्यम गांधी आयुक्त असताना दिलेली घरपट्टी थोडीशी कमी होती, मात्र सध्या महापात्र आयुक्त यांनी दिलेली वाढीव घरपट्टीची नोटीस सरळ अन्यायकारक आहे। घरपट्टीची कारवाई करत असताना महापालिका कोणत्या सुविधा देते हे पाहणे देखील आवश्यक ठरते। मात्र घरपट्टीची वाढ करताना सुविधा योग्य प्रमाणात नाहीत। ज्या सुविधा देण्यात येतात त्यात सुविधा त्यांचा दर्जा देखील पाहणे आवश्यक आहे। एकीकडे शहरात अतिक्रमणे वाढली आहेत, रस्ते अरुंद आहेत, लोकांना जाणे करणे मुश्किलीचे ठरते। या प्राथमिक गोष्टी करण्यात येत नाहीत। मात्र लोकांना वाढीव घरपट्टीचा मापदंड कशासाठी असे नागरिकांचे मत आहे। कुपवाडसारख्या शहरात एकही शौचालय नाही, ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे। 30 वर्षात घरपट्टी वाढली नाही असं म्हटले जाते, मात्र महापालिकेने उपभोक्ता कर वाढवलेला होता। कर मुळात अधिक आहे। परवाच्या महासभेत निर्णय झाला नाही, मात्र विधानसभेत आमदार माजी मंत्री जयंत पाटील यांनी आवाज उठवला। सांगली मिरजेचे भाजप आमदार गप्प आहेत। पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विकास हवा असेल तर घरपट्टी वाढली पाहिजे असं वक्तव्य केलं आहे। या वक्तव्याने भाजप नगरसेवक अस्वस्थ आहेत। त्यांना लोक प्रश्नांची सरबत्ती करत आहेत। प्रकाश पाटील वगळता कोणताही भाजप नगरसेवक आंदोलनात नाही। महासभेत भाजप नगरसेवक काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल। घरपट्टीवरून काँग्रेस नगरसेवक आक्रमक आहेत। साहजिकच लोकांची सहानुभूती असणार आहे। मनपा प्रशासन वाढीव घरपट्टीवरून ठाम आहे। लोकांनी हरकती घ्याव्यात असं सांगत आहेत। मुळात हरकती कशा घ्याव्यात हेच माहीत नाही। वाढीव घरपट्टीबद्दल सकारात्मक निर्णय न झाल्यास भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकच नाही तर आमदारांनाही लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे। लोकांच्या बरोबर आम्ही आहोत असं भाजपचे नगरसेवक प्रकाश पाटील म्हणतायत। त्यांनी पुढे येऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे। बाकीचे नगरसेवक का गप्प आहेत याचे कोडे उलगडलेले नाही। महापालिका क्षेत्रात लोक संतप्त असताना भाजप नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेही नगरसेवक तोंड उघडत नाहीत। बहुधा महापालिका प्रशासन जिजिया कर लादत आहे का असा प्रश्न पडतो आहे।